अध्याय आहे अध्याय 218 जामदग्न्य तीर्थ महात्म्य वर्णन। जामदग्न्य तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेद्राशी द्राशीधीशः तीर्थं परमशोभनं जामदग्निरिति ख्यातं यत्र सिद्धो जनार्दनः। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर परमश्रेष्ठ जामदग्न्य नावाने प्रसिद्ध तीर्थाची यात्रा करावी, जिथे भगवान श्रीकृष्णांना सिद्धी प्राप्त झाली। जामदग्न्य तीर्थ जिथे भगवान श्रीकृष्णांना सिद्धी प्राप्त झाली। युधिष्ठिर राजाने विचारले, ब्राह्मण श्रेष्ठ जगद्गुरु वासुदेव जगाच्या हितार्थ मानवरूप धारण करून कसे सिद्ध झालेत? आपण कथन करीत असलेले देवादिदेव चक्रधारी श्रीकृष्णाचे हे संपूर्ण चरित मी श्रवण करू इच्छितो। श्री मार्कंडेय वदले, महाराज, पूर्वी हयहय वंशाचे सहस्त्रबाहू कार्तवीर्य नावाचे एक प्रसिद्ध श्रेष्ठ राजा होते। ते हत्ती, घोडे व रथांनी संपन्न, सर्व शस्त्रधारींमध्ये श्रेष्ठ, वेदविद्येत पारंगत, तसेच सर्व प्राणीमात्रांना अभय देणारे होते। माहिष्मती नगरीचे ते राजा अनेक अक्षोहिणीचा त्यांनी दिलेला आहे स्पष्ट की अनेक अक्षोहिणी म्हणजे 21,870 रथ, तितकेच हत्ती, त्याच्या तिप्पट घोडे व 5 पट पायदळ असलेला एक सैन्य विभाग, याला एक अक्षोहिणी म्हणतात। तरी असे अनेक अक्षोहिणी सैन्याचे अधिपती होते। एकदा ते महाबलशाली राजा शिकारीला वनात गेले। खूप दिवसानंतर ते अत्युत्तम भृगु कच्छ म्हणजेच भरूच वा भारकच्छ प्रदेशात पोहोचले। तिथे महातपस्वी अत्यंत तेजस्वी महर्षी जमदग्नी स्थित होते। ते पत्नी रेणुकेसह सर्व जीवांना अभय देणारे होते। त्या महर्षींचा पुत्र श्री परशुराम साक्षात प्रभू नारायणच होते। सर्व क्षत्रिय गुणांनी संपन्न, ब्रह्मज्ञानी व ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ असे ते परशुराम विशुद्ध भावनेने अतिभक्तिपूर्वक मातापित्यांना प्रसन्न करत तिथे राहत होते। तेजस्वी महर्षी जमदग्नीने तेव्हा शिकारीच्या हेतूने भटकणाऱ्या राजा सहस्त्रार्जुनाला पाहून आमंत्रित केले। ते आमंत्रण स्वीकारून सेवक, सेना आणि वाहनांसहित राजा त्या महात्मा ऋषीच्या पवित्र आश्रमात गेले। त्यावेळी ऐश्वर्य संपन्न अति सुंदर आश्रम पाहून राजा अत्यंत आश्चर्यचकित झाले। अचानक पोहोचलेल्या सेवक, सेना व वाहनांसहित राजाला त्या ब्राह्मणाने सुंदर मधुर स्वादयुक्त भोजन दिले। राजाने ते कसे शक्य झाले त्यामागचे कारण व शक्ती जाणण्याची इच्छा दर्शवली। तेव्हा महर्षींनी कामधेनूचा प्रभाव वर्णन केला। ते जाणताच राजाने ब्राह्मणाला सांगितले, ब्राह्मण, तुम्ही मला सुंदर वर्णाची उत्तम गाय दक्षिणेच्या रूपात द्या व मी तुम्हाला या बदल्यात 100 वा हजारो, लाखो वा अरब सजलेल्या गायी देईन। जमदग्नीने उत्तर दिले, प्रिय राजा, मी हजारो करोडो गायींच्या बदल्यातही ही उत्तम कामधेनू देऊ शकत नाही। आता तुम्ही जावे। हे भरत वंशोत्पन्न राजा, ब्राह्मणाने हे सांगितल्यावर त्या अभिमानी राजाचे क्रोधाने डोळे लाल लाल झाले आणि ते म्हणाले, हे अधम ब्राह्मण, यासमय यथेच्छ आचरण माझेही आहे। त्यानुसार तुमच्या डोळ्यांदेखत तुमची कामधेनू मी बलपूर्वक घेऊन जातो। हे ऐकताच महाक्रोधित जमदग्नीने दुसऱ्या ब्रह्मदंडा समान मोठा दंड घेऊन प्रत्युत्तर दिले, क्षत्रिय कुळातील अधम, ज्या क्षत्रियाची शक्ती वा तेज असेल त्या अल्पायुषी पुरुषाने निज साधनांद्वारे त्वरित माझ्या गायीचे हरण करावे। ते क्रूर वचन ऐकून शेकडो सैनिकांनी घेरलेले हयहय वंशाचे राजा सहस्त्रार्जुन धर्तीवर धावले, परंतु ब्रह्मदंडाच्या आघाताने खाली पडले। त्यानंतर कामधेनूच्या हुंकारातून, नागपुड्यांच्या अग्रभागातून व रोमछिद्रातून निघणारे खंग पाशादी अस्त्रधारी शेकडो हजारो योद्धा, किरात, मागध आदी दृष्टीगोचर झालेत। पण सहस्त्रार्जुनाच्या वीरश्रीने मोहित होऊन परस्परावर प्रहार करत महर्षींसह सारे विनाश पावले। अशा प्रकारे संग्रामात राजा सहस्त्रार्जुन विजयी होऊन श्रेष्ठ ब्राह्मणाला ठार करून दैववश निजपुरीत परतले। इथे काय दिले, कामधेनूच्या हुंकारातून, नागपुड्यांच्या अग्रभागातून, रोमछिद्रातून निघणारे खंग पाशादी अस्त्रधारी शेकडो हजारो योद्धा,
किरात मागध आदी दृष्टिगोचर झालेत, पण सहस्रार्जुनाच्या वीरश्रीने मोहित होऊन परस्परावर प्रहार करत महर्षींसह सारे विनाश पावले. अशा प्रकारे संग्रामात राजा सहस्रार्जुन विजयी होऊन श्रेष्ठ ब्राह्मणाला ठार करून दैववश निजपुरीत परतले. शत्रू निघून गेल्यावर त्वरित श्री परशुराम तिथे आले. त्यांनी पित्याजवळ विलाप करणाऱ्या मातेकडे पाहून म्हटले, कोणत्या पुरुषाने निज विनाशाकरता अज्ञानवश होऊन माझ्या पित्याचा वध केला व निज मृत्यू पाहण्याचे हे साहस केले. तेव्हा ती माता रेणुका श्री परशुरामाच्या उद्गाराने अतिशय व्याकुळ झाली आणि जणू प्राणरहित होऊन दोन्ही हाताने स्वतःच्या पोटावर मारत स्वपुत्रास वदली. पुत्र, बलवान निर्दयी अर्जुनाने अन्य क्षत्रियांसह इथे येऊन तुझ्या पित्यास ठार केले. तू प्राणरहित चैतन्यरहित अमृत निज पित्यास बघ. पुत्र, प्रथम तू त्यांचा विधीपूर्वक संस्कार कर आणि त्यांचे तर्पण कर. राजा, मातेचे हे वचन ऐकून तिला नमस्कार करून श्री परशुरामाने जी प्रतिज्ञा केली ती तुम्ही ऐका. हे माते, पृथ्वीला 21 वेळा क्षत्रिय कुलरहित करून स्नान करून त्यांच्या रक्ताने तुझ्या पतीला तृप्त करेन. त्या दुर्बुद्ध कार्तवीर्याचे बाहू परशुने कापून रक्तपान करेन. माझे हे सत्यवचन तू ऐक. त्या प्रतापी जमदग्नी पुत्र श्री परशुरामाने अशी प्रतिज्ञा करून महाक्रोधित मनस्थितीत निज पित्याचा प्रेतसंस्कार केला. त्यानंतर क्रोधित श्री परशुराम माहिष्मती नगरीस पोहोचले. तिथे जाऊन राजा अर्जुनाचे बाहू कापून त्या क्षत्रियाला ठार करून उर्वरित क्षत्रियांच्या विनाशाकरता ते निघाले. पूर्वेकडून पश्चिमेकडे व दक्षिणेकडून उत्तरेकडे कुरुदेशापर्यंत सप्तद्वीप व समुद्रांनी युक्त पर्वतवनांनी पूर्ण पृथ्वीचे अवलोकन करून श्री परशुरामाने समंत पंचकात 5 रत्नकुंडांची रचना केली. 5 रक्तकुंडांची रचना केली. त्यांनी अतिशय क्रोधित होऊन त्या रक्तकुंडात रक्तानी पितरांना तर्पण केले. हे मी ऐकले आहे. त्यानंतर रुचिक आदी त्यांचे पितृगण त्या श्रेष्ठ ब्राह्मण श्री परशुरामाला म्हणाले, त्यांना तू क्षमा कर. तेव्हा त्यांनी रक्तपात थांबवला. त्यांच्या जवळील रक्तकुंडाचा प्रदेश समंत पंचक नावाने संबोधिला जातो, जो नंतर कुरुक्षेत्र नावाने प्रसिद्ध झाला. श्रेष्ठ धर्मात्मा श्री परशुरामाने त्या कर्मापासून परावृत्त होऊन पितृगणांना सांगितले, जे रक्त मी 5 तीर्थस्थानात टाकले आहे ते उत्तम तीर्थ व्हावे. ते सर्व पितृगण तसेच व्हावे असे म्हणून अदृश्य झाले. युधिष्ठिर, या प्रकारे प्रभावशाली श्री परशुरामाचा देवमार्गात संबंध आला, ज्यांच्या दर्शनाने व स्पर्शाने मनुष्याच्या सर्व पापांचा क्षय होतो. माता रेणुकाच्या विश्वासार्थ आजही सर्व पाप विनाशक देवमार्गात स्थित ते पितृदेवगण दृष्टीस पडतात. राजश्रेष्ठ, श्री नर्मदा सागर संगम रूपी त्या तीर्थात विधीपूर्वक स्नान करून मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. कुंतीपुत्र कुशाग्राने सुद्धा हा समुद्र स्पर्श करण्यास योग्य नाही. नृपश्रेष्ठ, तिथे स्नान करताना मनुष्याने पुढील स्पर्श मंत्राचा उच्चार करावा. हे विष्णुरूप, आपणास माझा नमस्कार असो. हे जलस्वामी, आपणास माझा नमस्कार असो. हे देवेश, आपण लवणसागरात निवास करावा. हे पांडव, त्यानंतर अग्नीत तेज, बुद्धीत सुख, शरीरात वीर्य व श्री विष्णूत अमृताची नाभी आहे. हे सत्यवचन म्हणत नदीपती समुद्रात स्नान करून पंचरत्नयुक्त फलपुष्प अक्षतांनी पूर्ण अर्घ्य समुद्राला द्यावे. त्यावेळी अर्घ्य मंत्र म्हणावा. सर्व देवांचा अधिपती तू, सर्व रत्नांचे आगर व सर्व रत्नांची खाण आहेस. तू हे अर्घ्य ग्रहण कर. तुला माझा नमस्कार आहे. त्यानंतर विसर्जन मंत्र म्हणावा. हे महोदधी, आजन्म केलेल्या पापातून तू माझा उद्धार कर. पर्वतधारींमध्ये श्रेष्ठ रत्नाकर, तू पूजित होऊन पर्वतांवर गमन कर. स्वर्गद्वार उघडणाऱ्या देवसागराहून महान कोण आहे? तिथे सागरापर्यंत महाश्रेष्ठ तीर्थ आहे. तिथे जमदग्निपुत्र श्री परशुरामाने श्री शंकराची स्थापना केली, जिथे गंधर्वासहित देवगण, मुनी, सिद्ध, स्तुतिपाठक भगवान श्री शंकराची उपासना करतात. जो महर्षी जमदग्नी व देवी रेणुकाचे दर्शन करतो, तो श्री शंकराचा प्रिय निवासी स्वेच्छेनुरूप काळापर्यंत शिवलोकात राहतो.
राजा मनुष्य तिथे स्नान पितृदेवतांचे तर्पण व दान करून शतपिढ्यांना नरकातून तारतो. तेथील स्नान दान आणि भक्तिपूर्वक आख्यानाच्या श्रवणाने पुण्यफल प्राप्त होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील जामदग्नी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 218वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे जमदग्नी ऋषी ह्यांचा मृत्यू कसा ओढवला आणि त्यांच्याकडे कामधेनू गाय होती. ती गाय त्या राजाला हवी होती आणि कारण त्यांनी जे कमी वेळामध्ये अशा अरण्यामध्ये कसं पंचपक्वान्नाचं अन्न तयार झालं हे आश्चर्य वाटलं राजाला. आणि एवढी सेना होती तरीसुद्धा त्यांनी ते एवढं कसं निर्माण केलं, तर त्या कामधेनू ते शक्य झालं हे प्रामाणिकपणे जमदग्नी महर्षींनी सांगितलं. आणि राजाला मोह झाला ती गाय प्राप्त करून घेण्याचा. त्या ह्याच्यात त्यांनी जमदग्नी ऋषींशी युद्ध करून त्यांचा तिथं वध झाला. आणि हे त्यातनं पुढील सर्व काही संहार भगवान परशुरामाने प्रतिज्ञा केली की एकही क्षत्रिय इथे पृथ्वीवर जिवंत ठेवणार नाही. आणि त्यात त्यांनी संहार केला सर्वच क्षत्रियांचा. आणि नंतर त्यांना तेही जाणवलं की आपण एवढ्या सर्वांचा वध केला तर त्यातून ते पुन्हा त्यांनी तपश्चर्या पण केलेली आहे. असं हे तीर्थ आहे. आणि इथे त्यांनी ते श्राद्ध केलेलं आहे रक्ताने, पितरांचं श्राद्ध केलेलं आहे. 5 ठिकाणी त्यांनी त्या पद्धतीने रक्तकुंड तयार करून त्यामध्ये पितरांचं श्राद्ध केलेलं आहे. असं भयंकर केलेलं भयंकर इतिहास आहे. आणि त्यांच्या बलाचा इथं किती बलवान आहेत. आणि परशुराम हे चिरंजीवी अवतार आहेत. आणि आत्ता जे अग्निहोत्राचं पुनरुज्जीवन कार्य झालं आहे किंवा वेदांचं पुनरुज्जीवन कार्य जे शिवपुरी स्थित आपले श्री गजानन महाराज आणि भोपाळ त्यांचेच शिष्य परमशिष्य श्री माधवस्वामी पोद्दारजी साहब यांच्या माध्यमातून हे समस्त विश्वाला जे अग्निहोत्र आलेलं आहे त्यामध्ये सुद्धा त्यामध्ये जी सूक्ष्म शक्ती कार्यरत आहे तर ती भगवान परशुराम आहेत. आणि असं तर ते आहे. तर असं त्यांचं कार्य हे आत्ता ह्या क्षणाला अग्निहोत्राचं पुनरुज्जीवन हे कार्यसुद्धा ते ह्या युगामध्ये आत्ता ते कार्य झालेलं आहे, संपन्न झालेलं आहे.